या गोष्टीचा अभिमान आहे। मी जेव्हा पनवेलला 3 वर्षापूर्वी आलो होतो, वाढदिवसाला आलो होतो, मी पक्षाचा अध्यक्ष होतो, विक्रांत माझा महासचिव होता। मी तेव्हा सांगितलं होतं, जेव्हा पुढच्या वेळेस मी वाढदिवसाला येईल तेव्हा विक्रांत पाटील विधानमंडळामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विक्रांत पाटील बंदा हिरो तपासला। विक्रांत पाटील सारखा त्या कार्यकर्त्याला एक हिरा कार्यकर्ता हातात घेतला आणि मला अभिमान आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माझं म्हणणं ऐकलं, माझ्या म्हणण्यावर विश्वास केला आणि खऱ्या अर्थाने विक्रांत पाटील सारखा एक लोकनेता महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आज एक प्रचंड शक्तिशाली आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करतोय। मी आज तुम्हाला दुसरा शब्द बोलून जातोय, पुढच्या 5 वर्षांनी मी जेव्हा वाढदिवसाला येईल तेव्हा विक्रांत पाटील, कारण विक्रांत आता डिलिमिटेशन होणार आहे, आता पनवेलमध्ये आमचे प्रशांत ठाकरे असणार आहे। आमचे त्या ठिकाणी पनवेलचे अजून काहीतरी चांगले त्या ठिकाणी विधिमंडळाचे अनेक भाग होणार आहे। काळजी करू नका। नवीन डिलिमिटेशन मध्ये प्रशांत ठाकूरसाठी एरिया असणार आहे, पण विक्रांत पाटीलला लाल नाही, त्यांच्या दिशावर हिरवा विधानमंडळाचा जिल्हा आमचे पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी हिरवा विधिमंडळाचा जो आमचा सन्मानाचा जिल्हा आहे, म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये विक्रांत पाटील या खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून निवडून जाण्याची